नमस्कार मित्रांनो, आपलं यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा अर्ज वेबसाईट थ्रू कसा करायचा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. ठीक आहे, तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया की अर्ज कसा करायचा ऑनलाईन पद्धतीने. ठीक आहे. .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, अशा पद्धतीने हे पोर्टल आहे. वरती तुम्हाला मुख्य पृष्ठ, तसेच योजनेची पूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात ही दिलेली आहे. तसेच या पोर्टलवरती आतापर्यंत किती अर्ज झाले वगैरे ही सगळी माहिती आहे. वरती इथे राईट साईडला एक ऑप्शन दिसतोय तुम्हाला, अर्जदार लॉग इन. याच ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अर्जदार लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आता इथे आपलं अकाउंट नाहीये, त्यामुळे आपल्याला अकाउंट उघडावं लागेल. अकाउंट उघडण्यासाठी खाली ऑप्शन आहे खाते नाही, खाते तयार करा, म्हणजे साइन अप. खाते तयार करावरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला अकाउंट उघडायचं आहे. फुल नेम ॲज पर आधार. आधार कार्डवरती जसं नाव आहे इंग्लिशमध्ये तसंच नाव, पूर्ण नाव आधार कार्डवरती जसं असेल ते इंग्लिशमध्ये जसं आहे तसं टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर विचारलाय, मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा पासवर्ड एक तयार करायचा आहे, तुमचं नाव @123 अशा पद्धतीने. पुन्हा एकदा पासवर्ड पुष्टी करायची, म्हणजे आहे तसा पासवर्ड तयार केलेला टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तालुका तुमचा जो असेल तो तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमच्या गावाचं नाव विचारलं जाईल. जे गावाचं नाव आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर महानगरपालिका आहे का नगरपालिका आहे, तर तुमचे जर यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जर ग्रामपंचायत जर असेल तर लागू नाही हा ऑप्शन आहे, तर लागू नाही ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे आपली महानगरपालिका, नगरपालिका नाहीये, त्यामुळे लागू नाही सिलेक्ट केलेला आहे. जर तुमचं इथलं काय असेल नगर परिषद, नगरपालिका, तर ते तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर ऑथराइज्ड पर्सन, आता तुम्ही कोण आहात, कोण आहात. पहिला ऑप्शन आहे सामान्य महिला, म्हणजे आता तुम्ही कोणत्याही व्यक्तीचा कोणीही फॉर्म भरू शकतो. जसं आपण मध्ये पाहिलं तशा पद्धतीने सामान्य महिला तुम्ही असाल, कोणतीही एखादी महिला असेल तर सामान्य महिला, स्वतः फॉर्म भरत असाल तर सामान्य महिला, सीआरपी महिला असेल तर सीआरपी, अंगणवाडी सेविका असेल तर अंगणवाडी सेविका. अशा पद्धतीने जे पर्सन आहे ते सिलेक्ट करायचं आहे. समजा सीआरपी सिलेक्ट केलं तर त्यांचा जो काही ऑथोराइज नंबर असेल, आता अंगणवाडी सेविका सिलेक्ट केलं तर इथे त्यांचं नाव किंवा नंबर इथे टाकायला विचारेल. जो काही नंबर असेल, आता सेतू सिलेक्ट केलं तर कार्यालयाचं नाव किंवा नंबर, नाव सुद्धा टाकू शकता किंवा नंबर, म्हणजे जो सेतूचा आयडी आहे तो टाकू शकता. सीएससी आयडी असेल तर सीएससी आयडी टाकू शकता. महाऑनलाईन आयडी असेल तर महाऑनलाईन. तसेच आशा सेविका असतील, आशा सेविकांकडे जो आयडी असेल तो खाली तुम्हाला टाकावा लागेल. ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, अशा प्रकारचे कोणताही व्यक्ती इथे फॉर्म भरू शकतो. ते सिलेक्ट करा आणि टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायचे आहेत. ऍक्सेप्ट केल्यानंतर कॅप्चा टाकायचा आणि खाली साइन अप बटनावरती क्लिक करायचं. साइन अप बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा विचारलाय, तो कॅप्चा टाकून व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. तर इथे ओटीपी आलाय, ओटीपी टाकून घेऊयात. आणि इथे कॅप्चा विचारलाय, तो आहे तसे जे नंबर आहेत ते खाली टाकूयात आणि व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचं. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही पाहू शकता लॉग इन सक्सेसफुल, म्हणजे तुमचं अकाउंट जे आहे ते आता ओपन झालेलं आहे. आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. आपलं अकाउंट बनवलं, आता आपल्याला जो काही मोबाईल नंबर आहे आणि जो पासवर्ड आहे तो टाकून लॉग इन करायचा. अर्जदार लॉग इन वरती यायचंय, मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो पासवर्ड तुम्ही आता बनवला होता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे. कॅप्चा विचारलाय, आहे तसे नंबर इथे टाकायचे आणि खाली लॉग इन बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तर मी ते टाकून लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता लॉग इन सक्सेसफुली झालेला आहे. आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्यापूर्वी इथे काय काय ऑप्शन दिलेले आहेत पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज, तसेच योजना, योजनेची माहिती, यापूर्वी केलेले अर्ज, प्रोफाईल, योजनेची माहिती, अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत. तसेच खाली केलेले अर्ज, मुख्यमंत्री माझी लाडकी योजना, अशा पद्धतीने ऑप्शन तुम्हाला दिसतील. आता यामध्ये आपलं काय काम आहे, तर पहिला इथे योजना आहेत. योजनेची जी काही माहिती आहे, कोणकोणती कागदपत्रे लागतात ही एकदा इथे वाचून घ्यायची आहेत. त्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज, जर तुम्ही कोणते अर्ज केले असतील, त्यानंतर प्रोफाईल अपडेट करायचे असेल तर प्रोफाईल अपडेट इथे तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने आता अर्ज करायचा. अर्ज करण्यासाठी सोपी पद्धत काय आहे, तर इथे होम पेज वरती यायचंय आणि इथे तुम्हाला जो ऑप्शन दिलेला आहे पहिला, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज, या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर तो आता तुम्हाला आधार नंबर विचारेल.
आता ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या महिलेचा इथे आधार नंबर टाकायचा आणि सेंड OTP वरती क्लिक करायचा आहे. लक्षात ठेवा, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. ज्या महिलेचा आधार कार्ड नंबर टाकलाय त्या महिलेच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तरच OTP जाणार आहे. तर इथे मी सेंड OTP वरती क्लिक करतो. सेंड OTP क्लिक केल्यानंतर पाहू शकता OTP गेलेला आहे. तर इथे OTP टाकायचा आहे. आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक असेल तरच OTP येईल. OTP आला, इथे टाकला, व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं. व्हेरीफाय केल्यानंतर आता पाहू शकता इथे ऑटोमॅटिकली आधार कार्डवरचं जे काही नाव आहे ते पूर्ण नाव इथे इंग्लिशमध्ये ऑटोमॅटिकली आलेलं आहे. तुम्हाला इथे काहीही टाकायची गरज लागणार नाही. त्यानंतर खाली वडील किंवा पतीचे नाव विचारलंय. तर आता लग्न झालं असेल तर पती सिलेक्ट करा आणि पतीचे नाव पुढे बॉक्समध्ये पूर्ण टाकून घ्या. लग्न नसेल झालं तर वडील सिलेक्ट करा आणि वडिलांचं नाव पुढे टाकून घ्या. त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, लग्न झालं असेल तर महिलेचे लग्नापूर्वीचं नाव इथे जे असेल ते पूर्ण टाका. लग्न नसेल झालं तर तो ऑप्शन सोडून द्या. त्यानंतर खाली वैवाहिक स्थिती, त्यानंतर विवाहित आहे का, अविवाहित आहे का, विधवा आहे, घटस्फोटित आहे, निराधार, परित्यक्ता ऑप्शन आहेत. तर त्या महिलेला विचारून तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर जन्मदिनांक, जन्मतारीख सुद्धा ऑटोमॅटिक आलेली आहे, इथे काही करता येणार नाही. त्यानंतर खाली आपला महाराष्ट्रात जन्म झालेला आहे का, आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का. तर महाराष्ट्रात जन्म झाला असेल तर होय करायचंय, महाराष्ट्रात जन्म नसेल झाला तर नाही करायचंय. जर तुम्ही महाराष्ट्रात जन्मलेला नसेल तर तुम्ही कोणत्या राज्यातून तिकडे तुमचा जन्म झालेला आहे तो राज्य तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. पण महाराष्ट्रामध्ये जन्म झाला असेल तर इथे होय करायचं आहे. आता लक्षात ठेवा, जर तुम्ही होय केलं, महाराष्ट्रात जन्म झालाय होय केलं की आधार कार्ड नुसार पत्ता तुम्हाला टाकायचा आहे. आज आधार कार्ड वरती जसा पत्ता असेल तर तुम्हाला इथे टाकायचा आहे. इथे ऑटोमॅटिकली ऍड्रेस येतो, त्याच्यामध्ये एडिट करायचं असेल एडिट करू शकता. त्यानंतर पिनकोड सुद्धा ऑटोमॅटिकली आलेला आहे. पिनकोड व्यवस्थित चेक करायचंय, फक्त माहिती टाकायची ती आधार कार्ड नुसार. सगळे आधार कार्ड वरती जी माहिती आहे तीच माहिती टाकायची, ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा. ऍड्रेस इथे ऑटोमॅटिकली येतो, एडिट करायचं असेल एडिट करू शकता. पिनकोड ऑटोमॅटिकली आलाय. आता खाली जिल्हा निवडायचा आहे, तर जिल्हा व्यवस्थित इथे निवडून घ्या तुमचा आधार कार्ड नुसार. त्यानंतर आधार कार्ड नुसार तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका इथे निवडा. तुमच्या गावाचं जे काही आधार कार्ड नुसार गावाचं नाव आहे ते गावाचं नाव निवडा. त्यानंतर महानगरपालिका किंवा नगरपालिका, जर तुमच्या इथे महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. पण जर तुमचं गाव असेल जे की ग्रामपंचायत आहे तर लागू नाही हा पर्याय तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. जर नगरपालिका नगर परिषद असेल तर तुम्ही सिलेक्ट करा, ग्रामपंचायत असेल तर लागू नाही सिलेक्ट करा. त्यानंतर मोबाईल नंबर विचारेल, तर ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरताय त्या महिलेचाच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर खाली शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का. शासनाच्या जे काही योजना आहेत, ज्या योजनेअंतर्गत तुम्हाला काही पैसे भेटत असतील महिन्याला, त्या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ भेटत असेल तर होय करा आणि योजनेचं नाव तुम्हाला खाली टाकायला विचारेल. आता इथे पहा, ज्या योजनेअंतर्गत जर तुम्हाला पैसे भेटत असतील, कोणत्याही शासनाच्या विविध प्रकारच्या योजना असतात, संजय गांधी असेल किंवा दुसऱ्या, तर इथे संजय गांधी मध्ये तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. पण जर PM किसान असेल किंवा अन्य काही असेल तर त्यांच्यासाठी पहा, दर महिन्याला जी रक्कम असेल 500, 1000, तर एवढी रक्कम 1500 असेल महिन्याला तर तुम्ही लाभ घेऊ शकत नाही. आता जर तुम्हाला योजनेअंतर्गत तुम्हाला काहीच मिळत नाही, म्हणजे शासनाच्या योजनेअंतर्गत कोणतीही पेन्शन वगैरे भेटत नसेल तर फक्त नाही करायचंय, काही इथे प्रॉब्लेम नाही. तर मी ते नाही केलंय, कोणत्याही योजनेचा मला लाभ मिळत नाही त्यासाठी नाही केलंय. त्यानंतर खाली आता अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील द्यायचा आहे, म्हणजेच आता बँकेची माहिती द्यायची आहे. आता बँकेची काय काय माहिती द्यायची आहे, बँकेचे पूर्ण नाव इथे टाकायचं आहे. बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया जे असेल. आता इथे टाकताना सर्व माहिती इंग्लिशमध्ये भरायची आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बँक धारकाचे नाव, आधार कार्ड वरती जसं नाव आहे तसंच नाव, तसंच स्पेलिंग व्यवस्थित टाकायची आहे, इंग्लिशमध्ये टाकायचंय. बँक खाते क्रमांक इंग्लिशमध्ये टाका. बँकेचा अकाउंट नंबर टाकल्यानंतर पुन्हा एकदा बँकेचा अकाउंट नंबर त्याची पुष्टी करा. आता IFSC कोड व्यवस्थित टाका, इथे इंग्लिशमध्येच टाकायचा आहे. IFSC कोड टाकल्यानंतर खाली विचारेल आपलं बँक खाते आधारशी जोडलेलं आहे का. तर इथे आधार कार्डला जोडले नसेल तर लिंक करून घ्या. आपल्याला इथे होय करायचं आहे, नाही करायचं नाही, आपल्याला होय करायचं. होय केल्यानंतर तुम्हाला आता खाली यायचं आणि कागदपत्र अपलोड करायचे. इथून पुढे महत्वपूर्ण पॉइंट आहेत, लक्षात ठेवा. कागदपत्र चुकू नका. जास्तीत जास्त साईज 5 MB पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता. पहिलं कागदपत्र काय आहेत ते समजून घ्या. अधिवास प्रमाणपत्र,
म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट. डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र पाहिजे. जन्म प्रमाणपत्र जर नसेल तुमच्याकडे तर शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे. शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर तुमच्याकडे 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड पाहिजे. 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड पण नसेल तर 15 वर्षापूर्वीचं मतदान ओळखपत्र पाहिजे. तर या 5 पैकी तुमच्याकडे एक कोणतंही कागदपत्र असणं गरजेचं आहे. हे तुमचं पहिलं कागदपत्र आहे. हे कागदपत्र अपलोड करणं अनिवार्य आहे. आता 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड वर जर पाहिलं तर 2009च्या अगोदरची तारीख पाहिजे. मतदान ओळखपत्र जर अपलोड करत असाल 2009च्या अगोदरची त्याच्यावरती तारीख पाहिजे, तरच तुम्ही अपलोड करा, कारण 15 वर्षापूर्वीचं पाहिजे. त्यानंतर डोमासाईल असेल, आत्ता काढलं असेल डोमासाईल तर अपलोड करा. जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला आत्ता काढला असेल तरी तुम्हाला चालणार आहे. तो अगोदरच्या नावाने असेल, लग्नापूर्वीचं नाव असतं तर तो सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने तो तुम्ही अपलोड करू शकता. आता यापैकी मी एक कोणतं अपलोड करणार आहे तर शाळा सोडल्याचा दाखला मी अपलोड करणार आहे. तर अपलोड वरती क्लिक करतो आणि इथे शाळा सोडल्याचा दाखला महिलेचा अपलोड केलेला आहे. व्ह्यू फाईल वरती क्लिक केलं, पाहू अपलोड सक्सेसफुली झालंय. व्ह्यू फाईल वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही काय अपलोड केलेलं आहे ते तुम्हाला एकदा दिसेल. एकदा चेक करून घ्या, चुका करू नका. हे झालं पहिलं कागदपत्र. आता दुसरं कागदपत्र आहे, तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का? तर असेल तर होय करायचं आणि रेशन कार्डची जी काही पहिली बाजू आहे ती इथे अपलोड करायची. रेशन कार्डची पाठीमागची बाजू आहे ती इथे अपलोड करायची. पहिली म्हणजे कोणतं, ज्याच्यावरती कुटुंब प्रमुखाचं नाव असतं, आणि मागची म्हणजे मागील बाजू म्हणजे कुठली, शेवटची, ज्यावरती कुटुंबातली सगळी नावं असतात. असे दोन्ही बाजू. जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्ही नाही करून उत्पन्न प्रमाणपत्र इथे तुम्ही अपलोड करू शकता. उत्पन्न प्रमाणपत्र हे अर्जदार पती आणि महिलेचं दोघांचं नाव उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये असणं गरजेचं आहे. तर मी इथे काय करतोय, रेशन कार्ड अपलोड करतोय पहिली बाजू आणि इथे मागील बाजू. अशा पद्धतीने मी रेशन कार्ड अपलोड केलेलं आहे. 2 कागदपत्र मी फक्त अपलोड केलेली आहेत. आता तिसरं कागदपत्र आहे हमीपत्र. 3च कागदपत्र आहेत. आता मी हमीपत्र अपलोड करतोय. तर इथे अपलोड बटनावरती क्लिक करा. हमीपत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. हमीपत्रावरती तुमचं नाव आणि सही टाकून अपलोड करा आणि त्यावरती सर्व टीका करायची आहेत. अशा पद्धतीने सर्व टीका करा आणि त्यानंतरच हे अपलोड करा, तरच तुमचा फॉर्म मंजूर होईल. फक्त 3 कागदपत्र आणि चौथं काय आहे, फोटो आहे. पासपोर्ट साईज फोटो सगळ्यांकडे असतो. अपलोड बटनावरती क्लिक करा आणि महिलेचा जो काही फोटो आहे तिथे अपलोड करा. व्ह्यू वरती क्लिक करून तो फोटो अपलोड झालाय का पहा. कॅमेराने डायरेक्ट काढायचा असेल तर कॅमेराचा सुद्धा ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेला आहे. एवढीच कागदपत्र आहेत. हमीपत्र द्यायचं आहे. हे हमीपत्र टिक करायचे आणि स्वीकारावरती क्लिक करायचं आहे. बाकी कागदपत्र तुम्हाला कोणतेही लागणार नाही. हे 3 ते 4 कागदपत्र लागणार आहेत. आधार कार्ड अपलोड करायची गरज नाही. आधार कार्डची माहिती ऑटोमॅटिकली घेतलेली आहे आणि तुमचं बँकेचं पासबुक सुद्धा अपलोड करायची गरज नाही, कारण आधार कार्डने पैसे मिळणार आहेत. तर इथे सबमिट बटनावरती क्लिक करा. तर हे फॉर्म ओपन होईल. तुम्ही काय काय माहिती भरलेली एकदा चेक करा. सगळी माहिती बरोबर असेल तर खाली कॅप्चा टाका आणि हा जो फॉर्म आहे तो सबमिट करा. सबमिट केला की तुमचा फॉर्म जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे. ऍप्लिकेशन पाहू शकता, सबमिटेड दाखवतोय. ऍप्लिकेशन सबमिट झालेलं आहे. आता हा अर्ज कुठे गेलेला आहे तर यापूर्वी केलेले अर्ज इथे जायचं आहे आपल्याला. हा ऑप्शन इथे आल्यानंतर तुम्ही केलेले अर्ज तुम्हाला इथे दिसतील. जेवढे काही अर्ज तुम्ही कराल हे अर्ज तुम्ही कोणीही करू शकता, कितीही करू शकता आणि अनलिमिटेड फॉर्म तुम्ही भरू शकता. तर अशा पद्धतीने येतं. स्टेटस सुद्धा पाहू शकता काय आहे. ऍप्लिकेशन स्टेटस पेंडिंग दाखवत आहे. पेंडिंग नंतर ते रिव्ह्यू मध्ये जाईल. रिव्ह्यू नंतर जो फॉर्म आहे तो चेक केला जाईल आणि अप्रूव्ह मध्ये जाईल. या डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरलाय ते इथे सगळी माहिती तुम्हाला दिसेल. अशा पद्धतीने फॉर्म भरायचा होता. मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.